हाय हॅलो नमस्कार। तर आम्ही निघालो गावाला जायला। तर तयारी वगैरे पूर्ण झाली आणि रिक्षा पकडून आम्ही गावाला जात आहे। ट्रेन आमची 6 वाजताची आहे आणि आम्ही घरून 5 वाजता निघालो आणि हे मागे मागे गाडी घेऊन येत आहे। तर आम्ही निघालो रिक्षामध्ये। तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला। आम्ही ट्रेन मध्ये बसलो। कशी ट्रेन पापा आणि मामा बाहेर गेले। हो पापा आणि मामा बाहेर गेले पेप्सी आणायसाठी। हो पेप्सी आणायसाठी। ट्रेन सुटायची आहे काय ना? हो ट्रेन सुटायची आहे। ट्रेन किती वाजता सुटेल? 6:30 वाजता। एसी आहे तरी गर्मी किती आहे? तब तक मामा आ जाएंगे। चालू झाली आमची ट्रेन। पापा गेले मामा गेले कचरा टाकाले आणि छकुलीचं टॅक्सी चालू गेलं। नहीं ट्रेन थोड़ा सा चल गया और पेड़ में घास खा लिया। मग आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि यांनी खूप मुलांनी खूप मस्त एन्जॉय केलं। आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मग झोपाची तयारी केली। एसी कोच होता म्हणून कंबल पिलो आणि सगळं तिथंच मिळालं होतं, सगळं तिथंच भेटलं होतं। मग आम्ही झोपून गेलो। मग काही व्हिडिओ नाही बनवला काही नाही। मग नंतर हा आहे दुसऱ्या दिवसचा। आम्ही ट्रेन मधून उतरलो आणि पोहोचलो अमरावतीला। मग अमरावतीवर आम्ही भांग वगैरे केस वगैरे केले आणि ही मुलगी 5 रुपये पैसे मागायसाठी उभी होती। मी त्याला तेच म्हणत होती की पैसे नको मागत जो बेटा, मम्मी जवळ राहत जा, असं एकटं नाही फिरायचं हा असं। तशी मी तिला शिकवत होते ते हा असे म्हणत होती। मस्त क्यूट पोरगी दिसत होती। तर अशी तर मग ती मी म्हटलं तिला जाय मम्मी जवळ, तर ते मम्मी जवळ गेली। मग आणि माझ्याजवळ काही खायचं पण नव्हतं, काय देऊ म्हटलं आता तिला। आणि मुलांना पैसे द्यायचे नसते हे मला माहित होतं, तर मी तिला पैसे दिले नाही। खायचं राहिलं असतं ते मी तिला दिलं असतं, पण एवढ्या लहान लहान मुलांना असं पैसे मागवणं बरोबर नाही आहे। त्यांच्या आई बापाला समजलं पाहिजे, पण तरी मागतात, त्यांना पाठवतात त्याचे आई बाप। तर असो, तर असं मंगीचा हिची चोटी वगैरे बनवून दिली। मग माझा भाऊ आला आणि मग आम्ही नाश्ता वगैरे केला कॅन्टीन मध्ये। समोसा छकुलीनं तर तानियानं समोसा खाल्लाच नव्हता, तर अशा प्रकारचा समोसा होता। एक हाफ घेतला होता आम्ही एक समोसा आणि चण्याची भाजी होती, ही चण्याचा रस्सा। तर अशा प्रकारे आम्ही तिथं डेपोवर अमरावतीच्या डेपोवर नाश्ता केला आणि मग वरुडची बस भेटली आणि वरुडच्या बसमध्ये आम्ही बसलो आणि अमरावतीवरून वरुडला जाणारी बस मिळाली। बसमध्ये आम्ही बसलो आणि असं गोष्टी करत करत असं मस्त एन्जॉय करत करत आम्ही अमरावती वरुड प्रवास केला। नमस्कार। तर काल 6 वाजतापासून प्रवास करता करता आता 11 वाजले। 11 वाजता आम्ही पोचलो बा। छकुली टोपी पॉपकॉर्न खाते। टोपी ऊन नाही आहे, पण तरी उन्हाची झलक आहे। आभाळाची ऊन आहे, सनकून राहिली तिची ऊन। तर आता इथून आम्हाला गाडी पकडा लागेल आणि गावाला जावं लागेल।
चांगले पॉपकॉर्न. हा खा, तुम्ही खा मित्रांनो. तर वरुडच्या डेपोत आम्ही थांबलो आहोत. तिथून पांढुर्णा जाणारी गाडी आम्हाला पकडायला लागेल आणि भेटली म्हणजे मग आम्ही जाऊ. मग आम्हाला तिथून भेटली वरुडवरून पांढुर्णा जाणारी गाडी. आमचं गाव मधात पडते. मग आम्ही मधात गावामध्ये उतरलो न बघा. इथून आम्हाला चालत चालत टेकडी पहाड चालत चालत दूर जावं लागते. देखो पहले हरा भरा था, अब देखो कैसा हो गया. एक अकेला पेड़ हरा भरा है, दो अकेला नहीं. और वो देखो बहुत है, लेकिन बाकी के भी चले गए. रास्ते से ही जा रहे. पूरा रास्ता है पूरा हरा भरा, सुनसान, पूरा सुनसान है, बिल्कुल सुनसान. फाइनली पहुंच चुके हैं एक घर में, गांव में. चलो अंदर मस्त लग रहा. आणि पोचल्यानंतर मग आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मग आम्ही जेवण करायला बसलो. तुरीची डाळ आणि मिरची केले होते. तर अशा प्रकारे मग आम्ही आई आणि मी जेवण करत आहोत. तर अशा प्रकारे मी गावाला पोचले. मग आता व्हिडिओ येणार नाही. शांताबाईचे 10 दिवस गावाला आहे म्हणून जरुरी होतं येणं, महत्त्वाचं होतं म्हणून आलेली होती. तर चला मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू.